रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत प्रोटीज कुर्मा। चला तर मग सर्वात आधी मी उकळून घेतलेले प्रोटीज आणि दूध मिक्सरमधून बारीक करून पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर अर्धा कप दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेले आहे। थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे। इथे मी बदामाचे बारीक काप करून घेतलेले आहे आणि थोडीशी जारूड। त्यानंतर 150 ग्राम साखर घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये दूध तापत ठेवलेलं आहे। आता दूध गरम झालेलं आहे। याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली की प्रोटीज आणि दुधाचं पेस्ट तयार करून घेतलेली मी याच्यामध्ये टाकून घेणार। आता आपण एका भांड्यामध्ये 50 ग्राम साखर टाकून त्याचं कॅरमल तयार करून घेऊया। कॅरमल तयार झालेले आहे ते आपण दुधामध्ये टाकून देऊ आणि थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे, कारण दूध पूर्ण वरती येते। कारण कॅरमल टाकल्यामुळे कुल्फीला रंग आणि फ्लेवर छान येतो। त्यानंतर दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि मिल्कचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते आपण टाकून घेणार आहे। आणि या दुधाला 10 मिनिट शिजू द्यायचं आहे। दूध 10 मिनिट शिजलेलं आहे। त्यानंतर आता आपण कॅरमल टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपण दुधामध्ये कॅरमल टाकलं त्यामुळे दुधाला छान गोल्डन रंग आलेला आहे। आणि यामध्ये आपण उरलेली 100 ग्रॅम साखर टाकून घेणार। मी तुमच्या टेस्टनुसार साखर कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर आपण थोडीशी विलायची पावडर टाकून घेणार। थोडीशी बारीक चिरून घेतलेले बदामाचे काप टाकणार आहे। आणि थोडीशी चारोळी टाकणार आहे। चला तर आपली छान प्रोटीज रबडी तयार झालेली आहे। तुम्ही या रबडीला तशी पण खाऊ शकता किंवा कुल्फी मोल्ड मध्ये सेट करून खाऊ शकता। मी कुल्फी सेट केलेली होती, त्याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी ट्राय करून बघा। धन्यवाद।